नमस्कार. राजेश होममेडमध्ये तुमचं एकदा पुन्हा खूप खूप स्वागत. आज आपण इथे मुठिया बनवणार आहोत. याच्यासाठी मी इथे दुधी घेतलेला आहे किसून. जवळजवळ 2 वाटी दुधी आहे. हा किसलेला किस म्हणजे पाव किलो दुधीचा हा किस आहे. त्याच्यामध्ये मी हे आलं आणि मिरचीचं पेस्ट आहे, 2 मिरच्या आणि एक छोटा तुकडा आळ्याचा, त्याचं मी पेस्ट केलेली आहे. आता याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत, मीठ, आणि हे सफेद तीळ आहेत ते टाकणार आहोत. मी जेवणात जास्त करून तीळ, शेंगदाणे, खोबरं ह्याचा वापर करते, कारण हे डायरेक्ट आपल्याला तेलबिया मिळतात. हे चांगलं मिक्स केल्यावर आता याच्यामध्ये मी हे नॉर्मली मुठिया हे ज्वारीच्या पिठापासून किंवा गव्हाचं पीठ असतं, बारीक किंवा जाड्या पिठापासून बनतं, पण मी इथे नाचणीचं पीठ वापरते. म्हणजे हे आपल्याला ब्लड शुगर कंट्रोल करायसाठी पण चांगलं आणि आयर्नही वाढतं. याच्यामुळे जेवढं बसेल तेवढं नाचणीचं पीठ घ्यायचं. याच्यामध्ये नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, त्यामुळे आपण आठवड्यातून 1-2दा तरी अशा नाचणीच्या पिठाच्या रेसिपीज बनवून खाल्ल्या तर आपल्याला शरीराला त्याचा जास्त आरोग्याला फायदा होण्याची. आता आपण ह्याच्यात हे 2 ते 3 चमचे बेसन टाकूया. बेसनमुळे काय होतं, त्याला एक चांगलं बाइंडिंग मिळतं. आता पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे मी. दुधीमध्ये जे पाणी होतं मॉइश्चर, त्याच्यामध्येच हे पीठ भिजवायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. सैलसरच पीठ मळायचं आहे, जास्त घट्ट नाही टाकायचं आहे, पीठ जास्त नाही टाकायचं आहे. आता मी इथे बघा, म्हणजे हे 7-8 हे मोठे चमचे मी नाचणीचं पीठ घेतलं होतं आणि 1 चमचा बेसन घेतलं होतं. आता इथे आपल्याला थोडं ह्याच्यात तेल टाकायचं आहे. अगदी कमी तेलातली ही रेसिपी आहे आणि खूपच पौष्टिक. दुधी तर तुम्हाला माहिती आहे दुधीचे फायदे किती आहेत ते. अगदी आपलं वजन कंट्रोल करायला, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायला दुधीचा फार उपयोग होतो. ही चाळण घेतलेली आहे, त्याला तेल थोडं लावून आपण ह्याचे रोल्स करून वाफवायला ठेवायचे. अशा प्रकारे याचे लांबट गोल करावं, ते वाफवायला ठेवायचे. आपले हे रोल्स करून झालेले आहेत. आता आपण हे स्टीमरमध्ये किंवा भांड्यात पाणी ठेवून अशी चाळण त्याच्यावर ठेवून हे वाफवायला ठेवायचे आहेत. साधारण 15 ते 20 मिनटं आपल्याला हे अगदी स्लो गॅस करून हे वाफवायला ठेवायचे आहेत, म्हणजे चांगले आतपर्यंत ते शिजणार आपले रोल्स. हे बघा, अशा प्रकारे मी आता ठेवलेले आहेत हे वाफवायला. आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि हे स्लो अगदी गॅस केलेला आहे आणि 20 मिनटं त्याला छान, अगदी आपण इडली स्टीम करतो तसं त्याला स्टीम करायचे आहे. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया शिजले आहेत काय. बघा, हे आतपर्यंत शिजलेले आहेत. आता हे थंड होऊन द्यायचं आहे. गॅस बंद करून आपण याला थंड होऊन देऊया आणि थंड झाल्यानंतर मग याला आपण फोडणी द्यायची. चॅनलला जर पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या आणि साध्या सोप्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. गॅस बंद करते आणि हे थंड ठेवायला ठेवूया आपण. मुठिया आपल्या आता थंड झाल्या आहेत, त्याला आता आपण असे हे कापायचे वड्यामध्ये.
गरम असताना कापले की त्याचा चुरा होऊन जातो, म्हणून चांगले थंड झाल्याशिवाय कापायचे नाही आहेत. हे बघा आतपर्यंत अगदी शिजलेले आहेत. अशा प्रकारे आपण या सगळ्या कापून घ्यायच्या. फोडणीसाठी मी ते भांडं तापत ठेवलेले आहे. आपण याच्यात तेल टाकायचे. हिंग, राई आणि हे सफेद तीळ, कढीपत्ता. लहान मुलं नाचणीची भाकरी वगैरे खायला कंटाळा करतात, आवडत नाही, तर त्यांना अशा प्रकारे या आपण नाचणीच्या मुठ्या करून दिल्या तर एक पौष्टिक त्यांना आहार त्यांच्या पोटात जाईल. अशा प्रकारे आपल्या ह्या नाचणीच्या आणि दुधीच्या मुठ्या तयार झालेल्या आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कशी वाटते रेसिपी. आणि तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या लहान भुकेसाठी, टिफिनमध्ये, मुलांच्या लंच बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. असेच मस्त खा, स्वस्त करा. धन्यवाद.